तर नमस्कार मित्रांनो, आता आपण भरपूर दिवसांनी आपण आलो आता आपल्या जेटीवर आणि तुम्ही आपला जेटीवरचा व्ह्यू बघू शकता। इकडे आपला काशीद आणि इथं बघा आपली होडी आहे आणि आपल्या मित्राची होडी बघा इथे गेलेली आतमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, कशा सगळे हसताय ना, हसत राहा, आपले व्हिडिओ बघत राहा। मी तुमचा मयूर बोल, आज परत एकदा आपण नवीन ब्लॉग मित्रांनो आणि भरपूर दिवसांनी ब्लॉग आहे आपला हा। तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडेल आणि बघायला पण तुम्हाला बरं वाटेल। तर बरं वाटेल म्हणजे आपला हा ब्लॉग मासेमारीचा आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल हा मासेमारी करताना ब्लॉग। आणि आता जाऊया आपण होडीवर नाईट फिशिंगसाठी। तर आपल्या नाईट फिशिंगला बघूया आता किती काय मच्छी भेटते ती लवकरच बघायला भेटेल। भरपूर दिवसांनी आलो नाईट फिशिंगला आणि आत्ता नाईट फिशिंगसाठी आपण बघू रावस, ढोमी, काय काय कलेट, पापलेट काय भेटतंय ती बघू आता या। तर तुम्हाला व्हिडिओ आपली आवडलीच तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला जाऊयात आपण होडीवर। आणि बघा आपला दादा आणि बघा आतमध्ये आपली होडी आहे। तर आपण जाऊ होडीवर। आता किती टाईम जाईल माहिती नाही, पण मजा करूया। आणि मित्रांनो आता आपण आलो आपल्या होडीवर आणि होडीचं तुम्हाला व्ह्यू तुम्हाला दाखवतो। बघा आपली होडी आणि जाळी आपली भरलेली आहे सगळी मच्छीची। एवढी सगळी जाळी टाकणार होतो आपण स्टेप बाय स्टेप करून। आणि हा आपला काशीदचा व्ह्यू। आता जाऊ आपण पूर्ण जेटीला राऊंड मारून पाठी मारू। बघा मित्रांनो आता आपली जाळी बहुतेक टाकलेली आहे, अर्धी जाळी राहिली बाकी टाकायची। जाळी टाकायचं काम दादा आपला करत आहे। पाठीमागं आपला नाकवा आता बाकीची आज बहुतेक जाळी टाकलीच आपण, तर बाकी जाळी राहिली टाकायची। आता होडीत दोघं जण आहेत, एवढ्या मोठ्या होडीत दोघं जण नाकवा आलेले आहेत। आता मध्ये जाळी निघतात इथं वरती। बघू शकता आपला होडीवाले। आणि मित्रांनो आपण नवीन जाळी टाकणार आहे, ती जाळी टाकून झाली आहे, तर दुसरी जाळी टाकणार आणि दुसऱ्या जाळीचा पहिला भावटा आपण सोडणार पाण्यामध्ये। बघा पहिला भावटा आपण सोडलेला आहे, जाळीचा पहिला टोक सोडायला सुरुवात केली आपण। ह्या जाळ्याला आपल्या शिशे लावले खाली वजनाला म्हणून। इकडे बघा ऑटोमॅटिक जाळी आपली चाललेली आहे खाली पाण्यात। आणि मित्रांनो आपण आता झालेली जाळी आपली टाकून झालेली। ही पहिली जाळी सुरुवातीला टाकली ती जाळी। या जाळ्यांमध्ये आपली जवळजवळ 15 ते 20 जाळी आहेत आणि आपल्या 15 ते 20 जाळ्यांना बघा एवढी मच्छी लागलेली आहे आतापर्यंत। आणि काटेरी, शिंगाळे आहेत, बांधलेले आहेत, एक रावस आहे आणि ते समोर एक जिताडा आहे। हे बघा अजून एक काटेरी आहे ती बघा ताजी फ्रेश। आणि हा बघा आपल्याला एक शिंगाळी मोठी आणि आपण आपल्या दादाने शिंगाळीला जीवनदान दिलं आहे। तिला परत बोललो आपण मोठी झाल्यावर ये, मग आपण घेऊन जाऊ। मित्रांनो आपल्याला एक नवीन मासा आलेला आहे वरस। तर बघू वरस कशी असतं, पण जास्त बघत नाही आपण हे मच्छी। काटेरी असतं पण खायला टेस्टी असतं, असंच आपला नाकवा बोलतोय। वरस बघा वरस,
वरास अशीच मासेमारी आपली चालू आहे. एक एक मांदेली विंदेली येत आहे. मध्येच अचानक मोठा मासा पण येतो. आणि या बघा आपला दुसरा रावस आला चांगल्या साईज मध्ये. तो पण जिवंत एकदम फ्रेश माल. रावस रावस हे फक्त रावस आपण पावसाळी बघायचो आणि आता आपण होडीवर आलो म्हणून रावस बघायला भेटतात. ते बघा सोबत काटेरी. मच्छी बघा आपली मच्छी ताजी ताजी. आणि मित्रांनो आपण दुसरी जाळी घेतली उचलायला. बघा एक मासा पाहिला चमकत येते. बघूया आता काटेरीच आहे. काय होते आले का काय झाल्यात मध्ये. अरे वा हलवा बघ एवढा. 1 किलोचा आपल्याला दादाला हलवा भेटलेला आहे. आणि दिसत नाही 1 किलोचा हातात मध्ये ठेवलं ना. बघू नको म्हणून कोणी. हलवा बघा कसला आहे. आणि हा 2 किलोचा. हा बघा पडला. हा बघा 2 किलोचा हलवा आणि हा 1 किलोचा हलवा. कोणाला पाहिजे नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. आपण पोस्ट करू 2 किलोचा हलवा. हे काय हे बघा मित्रांनो हलवे आलेत. हाफ प्लेट हलवा. कोणाला पाहिजे असतील तर बघा 200 रुपये किलो. बघा एक अशी वाफाने हाकलून दिला त्यांना घरात म्हणून आलं दादात मध्ये आला. बघा 2 हे आलं काय झालं. आणि हा बघा 3 हलवे आलेले आहेत. कवळे कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच सांगा. 200 रुपये किलो. हे बघा इथे काटेरी पण आलेली आहे. मांदेली पण आलेली आहे. पकड पकड पकड. उडी मार उडी मार. अरे आवाज बघा मित्रांनो कसला आलेला आहे. आता वाटलेलं दादा बोलतो त्याला मी उडी मिडी मारतो पटकन बोलला होता पण नाही उडी मारायला नाही लागली दादाला. नक्कीच 1-1.5 किलोचा रावस भेटेल आपल्याला. आणि साईज पण बघा मस्त आहे की. दादाने मारली असते यासाठी उडी पण नको बोलला. आपल्या जायला आलाय तो. रावस पडला खाली. रावस बघा साईज पण जबरदस्त साईज. नुकतीच जाळी आपण उचलायला सुरुवात केली आहे आणि पहिलीच बोनी केलेली आहे रावसाने मोठी साईज मध्ये. काटेरी. आणि मित्रांनो भरपूर वेळानंतर आपल्याला ढोमा भेटलेला आहे आणि ती पण चांगली साईज आहे. इथे शिंगाळे आहेत 3-4. बघा जिवंत ढोमा. बघा जिवंत ढोमा बघा. ढोंगे ही रावस काटेरी शिंगाळ्या नाले नाली
मित्रांनो बांगडा आलाय आपल्याला. चला इसको बोलते बांगड़ा. देखो बांगड़ा 100 रुपये एक पीस. किसको चाहिए तो बोलो, जल्दी जल्दी कमेंट करो. 100 रुपये एक पीस, 100 रुपये एक पीस बांगडा. कलेट आहेत 1-1 किलोचे. एक हा बघा बाबूश्या शिंगोळा बघा आलाय फोगलेला. मग असं बोलवतो ना, ते जेवायला गेलेत मच्छी, त्याला पार्टीवरनं आले जेवण. बघा कसली फोगलेली आहे. साईज पण बघा कशी आहे. आणि मित्रांनो हा बघा भरपूर वेळाने आपल्याला राहावंच लागलेलं आहे. अर्धी झाली ना आपल्या आतमध्ये. हा 1-2 राहिले असतील. म्हणजे आपले बहुतेक जाळी आली वरती आणि रावस आलेला आहे. आता बहुतेक दादा बोलतो 1 ते 2 जाळी आपली पाण्यामध्ये आहेत. आणि मित्रांनो आलेला रावस हा बघा. सुरुवात झाली रावसांची. इथे कुठं रावस राहिला समजत नाही. झोपेत ना झोपून असं कसा झोपायच्या अगोदर कसा जरासा पोट जास्त झालं म्हणून फिरायला येतात ना, तसंच रावस आता आलाय फिरायला. तर रावसांची जराशी सुरुवात झालेली आहे. आता बघू. आलेली आहे काटेरी. रावस आलेला मोठी साईज वाटते. साईज बघा. एक रफ फिरला की वाटतं काही नाही, ते कंटाळून तिथनंच गेला. संध्याकाळच्या आणि समता आपली जाई समता बघा आपला रावस चालू झाली आहे. यो पदरावर आला तो अलगद होता एकदम. मस्त साईजचा रावस आहे. आणि तो पण एकदम लास्ट टोकाला आलेला रावस. काय मोठी घे बारक्या टाकून दे. टाकली त्याने मोठी होती.